माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय एक ब्रेकफास्ट रेसिपी, ती म्हणजे उपमा. अगदी नाश्ता सेंटरमध्ये किंवा एखाद्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना, त्याच पद्धतीने आणि त्याच चवीचा आज उपमा आपण तयार करतोय. तर पटकन सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 1.5 चमचा तूप घेतलंय. तूप हलकंसं गरम झालं, की यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे. शक्यतो बारीक रवा घेऊ नका, कारण बारीक रव्याने ना पूर्ण असा गोळा होतो उपम्याचा किंवा चिकट उपमा तयार होतो. तर शक्यतो जाड रवाच इथे आपल्याला घ्यायचा आहे. आता हा 5 ते 6 मिनिटं चांगला खमंग तुपावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रव्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा रवा इथे छान असा भाजून घ्यायचा आहे. तर मी इथे हा रवा छान तुपावर भाजून घेते आणि रवा असा आपण भाजून घेतला ना, की अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी वगैरे आपल्याला समजा उपमा करायचा असेल, तर आदल्या दिवशी रात्री हा रवा भाजून घ्यायचा, म्हणजे सकाळी पटकन आपला उपमा तयार होतो. आता इथे 6 मिनिटं जवळपास मी हा रवा भाजून घेतलाय. एका डिशमध्ये काढून घेते. आता त्याच कढईमध्ये पुन्हा 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. आता इथे तुम्ही तेलाऐवजी तूपही घेऊ शकता, पण मी आज तेलातच करते. आता इथे 1 चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे मी. बरीच लोकं यामध्ये उडदाची डाळ देखील घालतात. तर तुम्हाला इथे हवी असेल तर यासोबतच 1 चमचा उडदाची डाळ इथे घ्यायची आहे. आणि आता चणा डाळ इथे 2 मिनिटासाठी मी चांगली तेलावर परतवून घेणार आहे. त्याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे. तर 2 मिनिटं मी इथे परतवून घेतले. आता यामध्ये 1 चमचा मोहरी जाईल. मोहरी तडतडली की लगेचच इथे 1 चमचा काजू घेतल्यात मी. ह्या अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला नसतील घालायच्या तरीही चालतील. आता काजू देखील मी मिनिटभरासाठी इथे तेलावर परतवून घेतलेले आहे आणि लगेचच यामध्ये आता मी 5 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 1 चमचा आलं किसून घेतलंय. आलं आवर्जून घाला, उपम्याला आपल्या छान असा स्वाद येतो आल्याने. तर इथे मिनिटभरासाठी परतवून घेतले. 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. त्याचबरोबर आता इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. तो देखील आपल्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंतच परतायचा आहे. फार डार्क रंग याला येऊ द्यायचा नाहीये. तर आता कांदा देखील इथे मी छान असा परतवून घेते तेलावरती. अगदी 2 मिनिटात आपला कांदा हलकासा गुलाबी रंगावर इथे परतला जातो. आता व्यवस्थित इथे परतवून घेतलेला आहे. इथे ना बरेच लोकं उपम्यामध्ये ना गाजर किंवा मटार वगैरे घालतात. तर आज मी इथे गाजर, मटार न घालता मला पर्सनली स्वतः आवडत नाही ते गाजर, मटार घातलेलं. एकतर मी प्लेन उपमा तरी करते किंवा मी ना इथे आज कॉर्न इथे घालणार आहे. म्हणजे मक्याचे दाणे घेतलेले आहेत मी साधारण 2 चमचे इथे मक्याचे दाणे घेतलेले आहेत. तुम्हाला याऐवजी जर का गाजर, मटार घालायचं असेल, तर या स्टेजला इथे तुम्ही गाजर, मटार ॲड करू शकता. आता इथे मक्याचे दाणे देखील 2 मिनिटासाठी मी छान असे परतवून घेतलेले आहेत. सगळे जिन्नस व्यवस्थित आपल्याला तेलावर परतवून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना देखील पाण्याचं प्रमाण काय असणार आहे, तर आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतलेला, त्याच वाटीने इथे मी 2 वाट्या पाणी घेणार आहे. तर इथे आता 2 वाट्या पाणी घेतलंय. त्याचबरोबर अर्धी वाटी इथे आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि यानेच आपला उपमा अगदी छान टेस्टी असा तयार होणार आहे. रेस्टॉरंटमध्ये किंवा नाश्ता सेंटरमध्ये आवर्जून ते लोकं दूध वापरतात उपम्यामध्ये. त्यामुळे इथे दूध घाला मी सांगेन, त्याने खरंच खूप छान अशी चव येते. पण जर का तुम्हाला नसेल घालायचं, तर त्याऐवजी अर्धी वाटी पाणी घाला, म्हणजे 2.5 वाट्या पाणी होईल. आणि जर का दूध घेतलं, तर 2 वाट्या पाणी आणि अर्धी वाटी दूध घ्यायचंय. चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे मी. आता याला आपल्याला छान अशी उकळी आणायची तर उकळी आलेली आहे इथे. आता रवा ॲड करूया. तर रवा घालताना देखील एका हाताने ना रवा असा सोडत जायचा आहे आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत जायचं आहे चमच्याने. तर असं केल्याने ना इथे गुठळ्या फार कमी होतात किंवा होतच नाही. तेच जर का तुम्ही एकसाथ रवा घातलात, तर तो पूर्ण गोळा होऊन बसतो आणि मिक्स करणं खूपच कठीण जातं. आता तुम्ही बघू शकताय असं केल्याने इथे जराही गुठळ्या झालेल्या नाहीयेत. मला मिक्स करणं अगदी इझी जातंय. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया मिश्रण आपलं सगळं. आता इथे पटकन आपला उपमा तयार होणार आहे. अगदी
अगदी भारी चवीला हा तयार होतो. मिक्स करून घेतले. सगळ्यात शेवटी वरनं ना 1 चमचा तूप घालायचं. याने आपल्या उपम्याचा स्वाद तर वाढतोच, शिवाय ना उपम्याला एक अशी वेगळी चकाकी येते. लगेचच झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटात अगदी दणदणीत एक वाफ काढायची आणि मस्त असा उपमा आपला तयार झालेला आहे. मी इथे वाफ काढलेली आहे छान अशी उपम्याला आणि भरपूर सारी वरनं कोथिंबीर घालायची आणि इथे आता आपला हा उपमा तयार आहे. मिक्स करून घेते. व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि आता इथे गॅस बंद करूयात आणि खूपच भारी हा उपमा आपला तयार झालेला आहे. घाईच्या वेळेला देखील अगदी रवा भाजून घेतलेला असेल, तर पटकन हा उपमा आपला तयार होतो. तर आता सर्व्ह करून घेऊया. आज मी तुम्हाला 2 पद्धतीने इथे सर्व्ह करून दाखवणार आहे. एखादी वाटी घ्यायची, कोणतीही वाटी घ्या, डिझायनर घ्या, प्लेन घ्या, कोणतीही घ्या. त्यामध्ये असा उपमा काढून घ्यायचा. अगदी वरपर्यंत वाटी भरून घ्यायची आणि असा प्लेन करून घ्यायचा वरनं. एखादी डिश घ्यायची, त्यावर ही वाटी उलटी करून वरनं हलकासा टॅप करायचा आणि मस्त असा इथे उपमा आपला तयार झालेला आहे. काय भारी दिसतोय बघा. वरनं इथे ना मी नायलॉन शेव जी येते ना, ती इथे भुरभुरवते. त्याने खूप छान चवीला लागतोच. तुम्हाला नसेल आवडत तर स्किप केली तरीही चालेल. त्याचबरोबर इथे मी लिंबू डिशवर देणार आहे. मी शक्यतो लिंबाचा रस ना उपम्यामध्ये नाही घालत, कारण बऱ्याच जणांना ते आवडत नाही. त्यामुळे नेहमी मी डिशवर लिंबू देते. आता दुसरी पद्धत म्हणजे एखाद्या डिशमध्ये असा काढून घ्यायचा उपमा, वरनं पुन्हा आवडीनुसार शेव आपण भुरभुरवणार आहोत आणि अर्थात लिंबू. खूपच चवीला भारी असा हा उपमा तयार झालेला आहे. अगदी नाश्ता सेंटरमध्ये मिळतो सकाळच्या ब्रेकफास्टला, तसाच हा उपमा तयार झालेला आहे. तर एकदा नक्की करून पहा. माझी खात्री आहे तुम्हालाही आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जर का माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब मात्र आवर्जून करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.